नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राशन कार्ड धारकांना 10 ऑगस्ट पासून मिळणार 20 वस्तू मोफत काय असणार। चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, भारत सरकारने अलीकडेच रेशन कार्ड योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे देशातील गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण या नवीन बदलामध्ये त्यांचे फायदे आणि योजनेसमोरील आव्हानांबद्दल बघणार आहोत। मित्रांनो, विस्तारित वस्तूची यादी केंद्र सरकारने अनेक वर्षांनंतर शिधापत्रिका योजनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। आतापर्यंत या योजनेअंतर्गत फक्त गहू आणि तांदूळ वितरित केले जात होते, मात्र आता या यादीत 20 नवीन वस्तूंचा समावेश करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे गरीब कुटुंबांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत होणार आहे। कारण मित्रांनो, परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्य आणि घरगुती वस्तूंची उपलब्धता तसेच रेशन कार्ड योजना गरीब आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मोठी मदत करते। या योजनेमुळे लाभार्थ्यांना कमी किमतीत जीवनावश्यक वस्तू मिळतील। यामुळे त्यांना दैनंदिन खर्च कमी होईल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल। तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकांना या योजनेचा थेट लाभ होईल। त्यांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळाल्याने त्यांचे उत्पन्न इतर महत्त्वाच्या गरजांसाठी वापरता येईल। यामुळे दीर्घकालीन दृष्टीचे गरिबी कमी करण्यास मदत होईल। तसेच बेरोजगारी आणि कुपोषणावर मात होईल। या योजनेमुळे गरीब कुटुंबांना पोषक आहार मिळेल। यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होईल आणि लोकांचे आरोग्य सुधारेल आणि निरोगी व्यक्ती अधिक सक्षम होईल आणि त्यामुळे बेरोजगारीवरील मात करण्यास मदत होईल। मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये आणि भविष्यातील योजनांमध्ये सध्या देशातील 80 कोटीहून अधिक नागरिकांना गरीब कल्याण योजनेचा लाभ मिळत आहे। मात्र यात काही अपात्र नागरिकांचाही समावेश असल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे सरकारने आतापर्यंत 10 लाख कार्डधारकांची शिधापत्रिका रद्द केल्या आहेत। पण सरकारने सर्व अपात्र नागरिकांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। अपात्र कार्डधारकांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे। तसेच त्यांच्याकडून अनधिकृत असलेले लाभाची वसुली केली जाणार आहे। मित्रांनो, रेशन कार्ड योजनेत केलेले नवीन बदल निश्चितच स्वागतार्ह आहे। 20 नवीन वस्तूंचा समावेश केल्याने गरीब कुटुंबांना त्यांना दैनंदिन गरजा भागवण्यास मदत होणार आहे। मात्र या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे। तसेच सर्व पात्र नागरिकांना रेशन कार्ड मिळावे यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे। दुर्गम भागात जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहे। रेशन दुकानावर कडक निरीक्षण ठेवावे आणि गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करावी। तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वितरण प्रणाली अधिक पारदर्शक करावी। या उपयोगामुळे रेशन कार्ड योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचेल आणि देशातील गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नांना चालना मिळेल।